गावातून शेतामध्ये जायला पूल नसल्याने धारणगावमधील शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास करत शेती गाठावी लागत असून लवकरात लवकर पूल न बांधल्यास येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा धारणगाववासियांनी दिला आहे। परभणी तालुक्यातील धारणगाव येथील ग्रामस्थांनी या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं असून धारणगावमधील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन ही साडेगाव शिवारात येते, परंतु साडेगाव शिवारात जाण्यासाठी शेतकऱ्यांना नदी ओलांडायची वेळ आली आहे। नदीवर पूल नसल्यामुळे तराफ्यामधून शेतकऱ्यांना प्रवास करावा लागतो। सोबत अनेक वेळा महिला देखील असतात। काही मोठा अपघात झाल्यास जीव धोक्यात जाऊ शकतो। यासाठी लवकरात लवकर पुलाची मागणी करण्यात आली आहे। पूल द्या। समसपूरच्या गावचे तर लोक म्हणतात की आम्ही गेट काढू देणार नाही, पाणी तुम्हाला कसं जायचं? पाणी त्याने गेट जरी काढला तरी याच्या पेक्षा कमी पाणी होतच नाही। गेट किती माहिती का, कमी जास्त 10-11 इंच असेल ते वरती 10-11 फूट, तर पाणीच तेवढे। आता पाणी जरी पाऊस आला आता इथपर्यंत सगळं बुजून जाते इथपर्यंत पाणी येते, कधी कधी इथपर्यंत पाणी येते। आता 8 दिवसाखाली समजा 8-9 दिवसाखाली इथपर्यंत पाणी होतं, मग आता पेरायला कसं जायचं आम्ही पलीकडं? मग त्याच्यामुळे आम्हाला पूल पाहिजे। कुठला बंधारा वगैरे आम्हाला नको, आम्हाला सरळ मध्ये पूल द्या। पुलाची मागणी आहे। पूल पाहिजे आम्हाला। आमची 80% गावाची हो पूर्ण गावची। आता पाणी तुंबलेलं आहे, येणं जाणं कसं करायचं? हे थर्माकोलवर जीव धोक्यात घालून। हा जीव धोक्यात घालून कधी कधी पलटी पण होतात। मागच्या वेळेस पाणी आलं त्यावेळेस 2 बाया अशा पलटी झाल्या, गोच्या खाल्ल्या। ते बरं झालं पोरं होते म्हणून त्यानं धरल्या, नसता मग त्या वाहून जात होत्या। बायाचा जीव धोक्यात आहे जास्त पुरुषापेक्षा। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।